सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी कसं आहे, सकाळचं वातावरण बघा, एकदम मस्तपैकी धुकं पडलंय आणि ह्या सध्याच्या दिवसांमध्ये आहे ना, गावाकडे कोकणात तरी आहे ना, अंगणाची जमीन करण्याचं म्हणतात ना ट्रेंडच सुरू आहे। आता एकाने केली तर दुसरं करणार, दुसऱ्याने केली तर बघून तिसरं करणार, तसंच काहीसं वातावरण असो। चला, आमचे बघा बनिकाकीनी पण जमीन केली आहे, सगळ्यांची जमीन झाली आहे, काही लोक आता करायला घेतली आहे, तर आम्ही देखील सकाळी उठून लवकरात लवकर आहे बघा जमीन खोदायला घेतली आहे। अंगणाची जमीन आहे ना, कोकणात आवर्जून दरवर्षी करतात, कारण कसं अंगणाची जमीन केली की नंतर मग सारवण सुरवणाला पण बरं पडतं आणि शुभकार्य वगैरे असतात त्यावेळी अंगणाची जमीन जर म्हणतात ना टापटीप दिसली तर बरं वाटते। आणि आपल्या इकडे आहे ना, स्पेशली पालखी घरी येते तेव्हा मग चांगलं अंगण वगैरे असणं थोडंसं बरं वाटतं। असो, चला आपण देखील अंगणाची जमीन करायला सकाळी उठून 5 वाजता सुरुवात केली आणि आता बघा अर्ध अंगण खोदून झालं, आपल्याला एवढं अजून खोदायचं आहे। आणि बच्चे कंपनी बघा सकाळी सकाळी लवकर उठली। काय रे, जमीन करायला आलात आमची? हां, चला घ्या मग, एकाने कुटरू घ्या। चला, थंडी आहे का? थंडी वाजते बाया? सगळे स्वेटर घालून आले, थंडी वाजते ॲक्च्युली, थंडी बघा धुकंच पडलंय। हां, हा एकदम एनर्जेटिक आहे। ए, तुला थंडी नाही वाजत काय? नाही, अरे वा। चला मंडळी, अर्ध अंगण झालंय ना, ते खोदून घेऊया। हे कुदळ आहे, लोखंडी कुदळ, इकडे मी घेतली आहे ती खंटी आणि हे बघा इकडे तर फावडा आहे आणि हे तिकाव आहे बघा, तिकडे पडलं ते आता, तर ते त्याला तिकाव म्हणतात, फावडा आहे। ही सगळी अवजारे घेऊन जमीन करावी लागते। अजून चोपणं म्हणून पण आहे, हां, त्याला बॅट सारखी असते ना, मोठी बॅट, परवा हा खेळत होता त्या चोपण्यान, बॅट बॉल आहे ना। चला आपण उर्वरित जमीन खोदून घेऊया। चला, आपली वानर सेना आहे ना, हे बघा छोटे बच्चे कंपनी आहे ना, आपल्या मदतीला आले। सकाळी सकाळी एवढ्या उठून बरोबर वाजले 7 वाजता उठली आहेत आणि बघा कुटरू वगैरे घेऊन ढिपळं मारत आहेत। चालू द्या दादू, हा सावकाश, नाही दुसऱ्याला मारू नको, हा मारशील बिरशील। चला मंडळी, आपली जमीन पूर्णपणे खोदून झाली आहे। आता आहे ना, कुटरूच्या साहाय्याने आपल्याला ही जी ढिपलं आहेत ना ती बारीक करायची आहेत। सो बघा, आता उजेड मस्तपैकी छान असं पडलंय, पण धुकं एवढं पडलंय ना जबरदस्त, म्हणजे जवळजवळ आता 7:45 वाजलेत, आपलं संपूर्ण अंगण खोदून झालंय। वेदा कुटरूने बारीक करते पूर्ण ढिपलं आणि आई पण आहे। चला, बाकी आता आपण आहे ना थोडंसं इथे ढिपलं वगैरे टाकायचे। मुरम माती आम्ही आणली आहे ॲक्च्युली, आता गोण्यामध्ये आहे, तर ती देखील वरून टाकायची। त्याच्यानंतर जमीन शिंपून घ्यायची, त्याच्यानंतर एक चोप काढायचा आहे, त्याच्यानंतर मग शेणकोला वगैरे येईल। चला झटपट कामं आवरायची आहेत आज। मंडळी, गावाकडे एवढं धुकं ना विचार नका। चला, आता आपण आहे ना सकाळी सकाळी आहे ना माती खोदून ठेवली आहे शेतामध्ये, ती देखील आणून टाकायची आहे। थोडीशी मुरमाड माती पण आहे, ती देखील टाकायची। आणि पाठी बघा आपले सगळे वानरसेना आहे, 4-5 जण आहेत, छोटी छोटी बच्ची कंपनी। आम्ही देखील लहानपणी आहे ना हौशीनं जायचो, म्हणजे शेजाऱ्यांकडे किंवा कुठे कोणी कामं वगैरे जमीन वगैरे केली तर तिथे आवर्जून एकदम हौशीने जायचो, मजा यायची। कसलं धुकं पडलंय बघा, ह्याला आमच्याकडे आहे ना गावाला खार पडणं म्हणतात, खार पडणं। चला सोनाली, उचलते काय? थांब आलो। बघा, ही माती आपण शेतातली थोडीशी घेऊन जातोय। चला, गोणीमध्ये माती भरून भरून आहे ना आणतोय। टोपल्या आहेत ना तर थोड्याशा छोट्या पडतात, म्हणजे डबल फेरी होते, गोणीमध्ये माती बऱ्यापैकी भरून येते। बघा आपली वानर सेना बघा, छोटे छोटे वानर, त्यांनी काय केलं माहिती आहे, इकडे कपड्यामध्ये ढिपूळ घेतलंय मातीचं आणि चालतंय सगळे। चला, सावकाश, पडाल पडाल। चला, गाडी फुल आहे दादू, सावकाश चल। हा इकडे टाका, इकडे टाका, हा टाका। चला, ही बघा अशी माती आम्ही टाकतोय, हा सावकाश सावकाश सावकाश। अरे अरे, हा गणपती। चला मंडळी, बघा आपण आपल्या शेतातली माती खोदतोय। इकडे ना आमच्या इकडे सकाळी सकाळी मच्छीवाले येतात मस्तपैकी, रत्नागिरीवरून ताजी मच्छी आणतात, इव्हन बांगड्याला पण स्मेल नसतो। आमचा भाऊ आहे ना, भाऊ
काय आमच्या शेतात बैल चरवतोयस? हा बा शेतात बैल चरवतोय. चला हे मच्छीवाला आले, बघूया मच्छी काय आहे ते. काय काय हो? शिंगला आहे, तंगडाला आहे, बांगडा आहे, राजा राणी आहे, कुपा आहे. अरे वा, एवढे सगळे आहेत. जबरदस्त. चिंगला दाखवा ना, मोठे आहेत काय? मोठी आहेत, बारकी आहेत. जरा जाडी दाखवा, जाडी फ्राय करायला. कशी आहेत पण? 400 रुपये. काय म्हणताय? ओ बा तुम्ही नाही कोण घेतो 800 रुपये किलो. किती? 300. ही बारीक ना? सौंदाला सौंदाला पण आहे, सुरमई पण आहे ना? सुरमई नाही, कुपा आहे. कुपा कुप्पा आहे काय? कुप्पा. एवढेच 4-5 प्रकार. चला, बरेच ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून मासे घेतात सकाळी सकाळी. रत्नागिरीहून आणता ना? बरोबर. भाऊ काय घेतोस काय? चला मंडळी बघा, इकडे बघा, आपण आता ना मस्तपैकी बांगडे घेऊन आलो. आज थोडंसं रविवार पण आहे म्हणून म्हटलं बांगडेवाले मच्छीवाले आले होते ना मगाशी, तिथून बांगडे घेऊन आलो. आणि बाबा आहेत ना बघा, आज काहीतरी हे फोपणीच घेऊन आलेत. पपनस म्हणतात, आमच्या गावच्या भाषेमध्ये फोपणीच म्हणतात. आमचं पण पहिलं झाड होतं. झाड होतं? कुठे होतं? खाली होतं, भरपूर लागायची. हां हां हां. आणि गोड असायचं. गोड लाल असतात आणि सफेद असे 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. पण लाल पपनस खायला मजा येते. झकास. याची आम्ही टोपी टोपी म्हणजे याची साल असायची ना, त्याची टोपी करायचो आम्ही आणि फिरायचो. हां चला चला मंडळी बघा, इकडे बघा, माती खोदून झाले. आता जी मुरम माती आहे ना ते आपण इथे टाकतो. मुरमाड माती कशी असते ते तर ती बघा अशी असते. हा स्पेशल टणक दगड असते हे बघा. आता फोडल्यावरती ही थोडंसं जमीन करताना आपण टाकली तर जमीन आहे ना थोडीशी टणक होते. आणि नंतर मग याला चोप दिला छानपैकी, मग काय आपण म्हणतात ना वर्षभरासाठी ही जमीन राहते. सो गावाकडे कोकणात अशा पद्धतीने अंगणातली खाळ्यातली जमीन केली जाते. चला आपण झटपट आता ही माती आहे ना अजून स्प्रेड करायची आहे. या गोणीमधून आपण माती भरून आणलेली. सो गावाकडे स्पेशली या पद्धतीने अंगणाची जमीन करतात. मंडळी चला, मुरम माती आणून आहे ना पूर्णपणे आपण टाकलेली आहे. ही थोडी आपण शेतातलीच आणली, आपल्याला कमी पडली होती म्हणून. विया सकाळी उठली नव्हती, आता विया उठली आहे. विया माती आहे बाहेर बाय. हां तिला मातीमध्ये खेळायला आवडतं आहे. चला आता थोडंसं फ्रेश झालो आहे. सकाळची आपली भाकरी खाऊन घेऊया, भूक जाम लागली. आणि आज आपण आहे ना मस्तपैकी मासे घेतलेत, बांगडा घेतले आणि बांगडा फ्राय वगैरे झाला आहे. सो चला झटपट ना खाऊन घेऊया. चला मंडळी बघा, आज आपल्याला मस्तपैकी एक बांगडा फ्राय आणि बांगड्याचं मस्तपैकी थोडंसं ग्रेव्हीवाले केलं आणि भाकरी आहे. सो मी आहे ना स्पेशली भाकरी आता कडक दिसते ना ती चुलीमध्ये टाकायला सांगितलेली निखाऱ्यावरती. निखाऱ्यावरती भाकरी कडक झाली ना की खायला मजा येते. असं कोण कोण गावी आल्यानंतर करतं ते नक्कीच सांगा. आम्ही लहानपणी आमच्या आहे ना ही भाकरी आहे ना मस्तपैकी त्याला तिखट मीठ लावायचं तेलात मिक्स करून आणि मग चुलीमध्ये टाकायचं, भारी लागायची. चला मंडळी आजची न्याहारी खायला या, जबरदस्त. चला मंडळी मस्तपैकी भाकरी वगैरे खाऊन झाली. आता आहे ना आपण ही जी जमीन केली आहे ना ती शिंपायला घेतली आहे. खरं तर गेल्या वर्षी आहे ना शिंपता ना सोनाली तिथून पडली होती आणि विया आहे ना रडायला लागली होती. सो विया आता आतमध्ये आहे ना थोडीशी आईसोबत आहे. सोनाली पाणी मस्तपैकी शिंपून घेते. आपण आता याला आहे ना चोप काढूया फटाफट. आता बघा चोप निघाल्याच्यानंतर असं एकदम मस्तपैकी वाटणार. अजून याला 2-3 वेळा चोप मारावं लागेल आणि उद्या सकाळी उठून पण याला पूर्ण अंगणाला चोप द्यावा लागेल. तयार झालेलं अंगण बघा इकडे तुम्ही पाहू शकताय. ही बनी काकीने अंगणाची केलेली जमीन आहे. सो हे बघा सारवल्यावरती असं छान वाटतं. सोनाली शिंपून घेते. चला आपण हे चोपणं, बरं मी तुम्हाला चोपणं म्हणून सांगितलं. हे चोपणं जे आहे ना ते बॅट म्हणून म्हणतात लहान मुलं मुंबईत आल्यावर. तर ही बॅट नसून याला चोपणं म्हणतात. खरं तर जमीन करताना हे अस्त्र लागतं. ह्याच्याशिवाय ना जमीन एकसारखी होत नाही. चला आता ह्याच्याने आपण मस्तपैकी जमिनीला चोप देऊया.
चला मंडळी, हे बघा आता आपण आहे ना मस्तपैकी जे पहिला चोप काढून घेतलाय. आता सोनाली आहे ना शेणकोला गेलाय. खरं तर शेणाचं पूर्ण आहे ना पूर्ण कालवलं जातं पाण्यामध्ये आणि त्याचं पातळ असा हे बघा असं पातळ केलं जातं शेणाला आणि मग त्याच्या आपल्या जमिनीवरती जे काही आपण असं हे चोप काढलं आहे त्याच्यावरती सारं पूर्ण हे शेणकोला पसरवलं जातो. थोडा वेळ सुकायला दिला जातो आणि त्याच्यानंतर परत एकदा चोप काढायचं आपल्याला. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत हे सगळं चालू होणार आहे. चला फायनली आता ह्याच्यावरचा चोप काढू आणि बघूया कसं काय होतं ते. चला मंडळी कसं आहे, शेणकोला टाकल्याच्या नंतर आता आपल्याला परत एकदा चोप काढावा लागतो आहे. हे बघा इकडे शेणकोला सुकत आला आहे, पुढून आपण चोप काढत घेतला आहे. हा फायनल टच आहे. याच्यानंतर अजून 2-3 चोप काढायला लागतात जमिनीला, तेव्हा कुठे जमीन तयार होते. सोनाली पण आहे आणि बाबा पण आहेत. आई विहायला घेऊन घरी आहे ना. तसं नक्कीच जमायला होतं. आता एवढंच राहिलं आहे, उरकून घेतो आहे. चला पटकन उरकून घेऊया. चला फायनलवाला चोप झाला आहे. अजून 2-3 चोप आहेत. म्हणजे कसं शेणकोला झाल्याच्या नंतरचा चोप होता. गावाकडच्या कामांमध्ये ना अशी अंग मेहनत असते. आता इकडे बघा, इथे पण जमीन खोदायला घेतली आहे. आमचे तानूबाबा म्हणून आहेत फेमस, त्यांनी जमीन खोदायला घेतली नाही आता. हां सो गावाकडे सध्या कामं कुठली चालली आहेत तरीही चालली आहेत. गावाकडे सध्या वातावरण काय ते सकाळी पाहिलं तसं आहे. असं चला आपलं जवळ अंगण किंवा अंगणाची जमीन करून झालेली आहे. तर उद्याचा भाग आपण उद्याच बघू. आता दुपारी भूक लागली आहे. जेवण काय आहे तर आपलं बांगडा आणि बांगड्याचं सार वगैरे आहे, तो जेवायचा आहे. हात बघा कसे झालेत, हात मजा आली. आज सकाळी पहाटे उठून आपलं एक म्हणतात ना महत्त्वाचं काम पूर्ण झालं. कारण आता कसं आहे, सध्याच्या दिवसांमध्ये आता सणवार येतील ना, त्याला अंगण जरा मस्तपैकी छानपैकी असलं पाहिजे, म्हणून आपण अंगणाची जमीन करतो. खरं तर याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. चिखलामध्ये आपण पूर्ण असं म्हणतात ना कनेक्ट होतो, मातीशी कनेक्ट होतो. माती पूर्ण आपल्याला अंगाला लागते. शेणकोला म्हणजे शेणा गाई गुरांच्या सानिध्यात पण येतो. शेणकोला वगैरे जो असतो तो शेणापासून तयार होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत गावाकडच्या ग्रामीण भागातल्या. सो कोकणातला ह्या डेली ब्लॉगमधली तुम्हाला जर मजा अनुभवता येत असेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, नक्कीच लाईक करा. चला उर्वरित काम पण उरकून घेऊया. तर मंडळी दुपारची वेळ झाली आहे. दुपार नाही, जवळजवळ आता 3 वाजलेत. 3 वाजता आपण छानपैकी जेवायला घेतलं. बांगड्याचं असं थोडंसं सुकं केलं होतं संदीपने. इकडे बांगडा फ्राय आणि थोडंसं कालवण आहे, बांगड्याचंच भात आहे. दुपारचं जेवण, चिखलाने पूर्ण माखलेलं अंग, हातपाय स्वच्छ धुतले आहेत आणि जेवायला बसलो आहे. सकाळी बरोबर 5 वाजता उठल्यापासून आपण जे काम करायला घेतलं आहे, अंगण सुरू केलं आहे, ते आता 3 वाजेपर्यंत आले आहेत. अजून 1-2 चोप काढायचे आहेत. सो फायनली झालं तर जमाय. पण आता उद्या सकाळी पण चोप काढणं गरजेचं असतं. सकाळी खार पडते ना तेव्हा चोप मस्त निघतो. खार म्हणजे काय तर दव पडतो आणि त्या दवामध्ये चोप चांगला निघतो. चला मंडळी झटपट जेवूया आणि थोडा वेळ आराम करूया आणि त्यानंतर परत एकदा चोप काढायचा आहे. सो मंडळी आजच्या दिवसाचा व्हिडिओ गावाकडचा कसा वाटला? कोकणातली विलेज लाईफ खरं तर जगणं त्यातला आनंद नक्कीच आहे. पण व्हिडिओच्या शेवटी सांगेन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मातीचं घर किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघायला आणि राहायला सगळं काही ठीक वाटतं, आनंद मिळतो, बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या घराला मेंटेन करणं किंवा त्या घराची डागडुजी करणं, त्याला मेंटेन ठेवणं मुळात हे खरंच एक मोठं चॅलेंज असतं. म्हणून कदाचित लोक सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधत असावीत, कारण त्याला थोडंसं मेंटेनन्स कमी असावा. मातीच्या घरामध्ये राहण्याचा फायदे तर भरपूर आहेत, पण त्याचं मेंटेनन्स बघा. मग सारवण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत, सारवण सुरवण, भिंती सारवण्यापासून बऱ्याच गोष्टी. सो जसं आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांना पेंटिंग वगैरे करावी लागते, तसंच काहीचा प्रकार. पण कदाचित आता कसं आहे, जग थोडंसं बदलतं आहे, रिव्हॅल्युशन होतं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या पाठी गोष्टी सरत्या झाल्यात. असो, तुम्हाला मंडळी काय वाटतं? मातीच्या घरात राहणं आवडतं, मातीचं अंगण आपल्या घरासमोर असणं आवडतं, किंवा मग गावाकडच्या गोष्टी आवडत असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच लाईक करा. नवीन कोणी आलं असेल आपल्या चॅनलवरती पटकन सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. हात पण दुखायला लागलेत, अजून 2 चोप काढायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तेव्हा कोकण आपलंच असं.